मित्रांनो, पेरणीचे लगभग सुरू झालेले आहेत. रासण्या घ्यायला सुरू आहे आणि सापांचं हे कॉल आहे. बघ 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 बघ. अरे कुठं बुलेट आडवी लावला आहे? चार्जिंगची गाडी आहे. मॅडम आणि मित्रांनो, लंगरपेठ येत आहे. नाग साप आहे असं त्यांचं मत आहे. आणि कशात बसलाय पाहूया. काय बघा, हे दगड आहेत ना, गाडी पळवूनच घ्यायची. थिमेट टाका नाही, काही पण टाका. साप हालत काढ इकडं दगड. छान बसलाय आणि सुंदर बसलाय. नागच आहे. ओळखलाय, त्वचेवर न ओळखतो नाग आहे तो. आता या तुम्ही इकडे. नाही सोडा, ते धरत्या येऊन देत नाही तुमच्या. तर सरदा मॅडम आहेत, सोडत्याला काय सापाला? हाय सरदा मॅडम. काल पंढरपूरला दिवसभर चालल्यात, आज त्यांना कळना झालं. त्याचा कार्यक्रम लागलेला आहे. तुम्ही ओळखलं तर ना, नाग आहे. धामण ओळखाली, नाग ओळखाला. नको म्हणतो तू, नाही धामण राहून देईल तिथं. आले का नाही नाग? तसल्या धामण असलं की नाग साप वाढत नाहीत. ते गेले की हे येते. चांगले गेले ग्रस्त की दारुडी येते. तस पुष्कारते बघा. हे आहे असली असली एवढा करा. कसा घडी पाणी सकट मागून देत नाही. हा, थांब थांब देत. तिला भरणी आहे का ना दीदी? भरणी आणा, भरणी. मित्रांनो, शेतामध्ये किती सुंदर घर बांधलंय दाखवण्याचा प्रयत्न केला. आसपास कुठेही तुम्हाला घर आढळत येत. बेडू कोण काय झालं? काही पण म्हणा भैया, लंगरपेठ नांगुळ या गावामध्ये साप लय सुंदर आहेत. लय म्हणजे लय सुंदर. बघा ना, तो किती सुंदर आहे साप. काय करणार आहे तुम्हाला? आता श्रद्धान धरलंय, तिला काय केलं सांगा? नाही तेवढ्यात नाही बसेल, तेवढ्यात नाही बसत. मोठी भरणी त्या नाही बसेल. स्पेक्टिकल कोब्रा जो नाग नावाने ओळखला जातो, ज्याच्यामध्ये नेहरू टॉक्सिक विष येतं. असा हा नाग साप किती सुंदर आहे. सुंदर असा साप आहे. याच्यामध्ये नेहरू टॉक्सिक प्रॅक्टिकल कोब्रा, त्याचा स्पेक्टिकल मी तुम्हाला मागून दाखवलेला आहे. असा साप जरी मानवी व्यवस्थित आला तर मित्रांनो, अँटी स्नेक फिनम शिवाय कोणताही पर्याय नाही आहे.
असा नाग फण काढला की डोक्यातला तरच हा फण काढतोय. हलणाऱ्या गोष्टीला केंद्रित होतोय. नाग नावाने ओळखला जातो. तेवढ्या ह्याच्यावर धरले मॅडम तुम्ही तिथं निघा बघित नाही पकड तिने जाम धरलेले असताना हाय हाय हाय. ही मुंबईची भरणी आणली माणसं मुंबईची न भरणी हाड घे. ती अशी पेचाची नव्हती का दिदी? पेचाची भरणी जात ती काय खुश झाला असेल. मुंबईची एवढी छान भरणी. इकडे घाल थोडं टोपण बाळा. टोपण लावायचं आधी अर्ध. हा घर दाबून वरण टोपण. हा सोड 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 आत दाब थोडा थोडा. वर पाडतंय की होल त्याला क्षेत्र. कोणत्याही सापाला 20 मिनिटं श्वास रोखण्याची क्षमता असते. 20 मिनिट. हा नाग आहे विषारी नाग आहे. छोटासा साप आहे परंतु खूप ऍक्टिव्ह आहे. हातापर्यंत येण्यासारखं म्हणजे साप होता आणि आधीपासून चिडलेला तो. आणि इथं मैदानमध्ये आलेला म्हणजे अशा ठिकाणी म्हणजे जिथं सामान्य अडचण आहे, जिथं असं क्लीन आहे तिथं नाही बसत. इथं आलेला परंतु इथून जाऊन तो तिथं साईडला दगड वगैरे ठेवलेली त्याच्यामध्ये जाऊन सेफ असा बसलेला आणि तिथं बसायची जागा आहे त्याची. त्यामुळे बसलेला आणि याचं लक्ष पण असं व्यवस्थित ठेवलेलं. त्याच्यामुळे तो सापडला आणि हा विषारी नाग आहे. असा मानवी वस्तीत आला किंवा चुकून कोणाला चावला विषारी तरी सरकारी हॉस्पिटलमध्ये त्याच्यावरती लस असते ती वेळेत जाऊन येणं गरजेचं असतं. आणि यांचं मनापासून नाही. यांनी 2 धामण होत्या घरावर बसून बसून धरायला लावल्या. वर बसून पत्र्यावर राखून. त्यामुळं आता काय आलाय त्यांच्यात नागमामा आलाय. असले ना म्हणजे विषारी साप येत कळलं का? पकडायला लावलं की नाही तो साप पाहिजे होता. मग याचं राज्य होत नाही इथं. सांगितलं तर तुम्हाला. तुम्ही बोलवून रात्रीचं घेतलं आम्हाला पत्र्यावर बसून. काय करत नाही पकडायचं नव्हतं ना. हा मग आता गावले तर आम्ही आणून सोडू इथं. नको म्हणणार. गेल्यावर काय नाही. हा धामण साप असतील ना त्यांची प्रजाती वाढत्या. आता तुम्ही इथं तुमचं आडनाव काय सर? शिंदे. शिंद्यांच्या वस्त्या इथं आहेत. आणि जरी दुसरा समाज आला कुठला तर पारधी समाज जो की त्यांचा व्यवसाय चोरी करणं, मग ते म्हणले आम्ही इथं राहतो आमची वस्ती तुमच्या शिंदेच्या जवळ ठेवूया, तुम्ही काय म्हणणारा? नको म्हणणारा? तसा आहे. तसा आहे. तुम्हाला कळलं? म्हणजे की यांची प्रजाती वाढली की राज्य धामण सापांचं वाढलं की नागसाप कमी येते. आणि साप वाचवा मित्रांनो, निसर्ग वाचवा. जय हिंद, जय महाराष्ट्र. ही मुंबईचं कुटुंब असल्यामुळं लंगरपेठ गाव येतं त्याच्या जवळच आहे. सापाविषयी प्रबोधन होणं गरजेचं आहे. पण हळूहळू का होईना होईल. त्यांच्या लक्षात आलं. आता तुम्हाला दामन सापाची नाही सर भीती वाटणार. तो बिनविषारी हे लक्षात आलं. आणि हा विषारी सापी तुम्ही पाहिला या. त्यामुळं याच्यापासून धोका आहे. केव्हा तुम्ही दवाखान्यात नाही गेलात तर.